नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हरा भरा कबाब। तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, हा पालक घेतलाय मी निवडून, त्यानंतर ना हिरवे वाटाणे, आमचूर पावडर, लिंबू, हळद, तेल, मीठ, कोथिंबीर बारीक चिरलेली, हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण, हा ब्रेडचा चुरा आहे, पनीर आणि उकडलेले बटाटे। आता हा पालक मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतेय। त्यानंतर ना इथे मी पाणी उकळायला ठेवले, त्या पाण्यात थोडंसं मीठ टाकायचंय आणि पालक आपल्याला ह्या उकळत्या पाण्यात ना 2 मिनिटं ठेवून काढून घ्यायचा आहे। आता पालक आपला धुवून झालेला आहे स्वच्छ, आणि ह्या उकळत्या पाण्यात टाकतेय। पालक 2 मिनिटं पाण्यात उकळल्यामुळे काय होतं, पालकाचा रंग बघा अगदी हिरवागार होतो, त्यामुळे आपल्या टिक्कीला छान हिरवा रंग येतो। आता मी हा पालक काढून घेतेय आणि त्याच पाण्यात आपण मटार थोडेसे वाफवून घेणार आहोत। आता पालक आपला काढून झाल्या बाजूला थंड होण्यासाठी ठेवलाय मी, तोपर्यंत हे मटार वाफवून घेऊ आपण, वाटाणे। हे बघा आपले वाटाणे पण आता वाफवलेले आहेत थोडेसे। आता मी गॅस बंद करतेय आणि यातले वाटाणे बाजूला काढून ठेवते थंड होण्यासाठी। तर वाटाणे थंड होईपर्यंत आपला हा जो पालक आपण बाजूला काढून ठेवला होता तो थंड झालाय, त्यातलं पाणी असं पिळून काढायचंय। हे बघा आपले वाटाणे पण आता थंड झालेले आहेत। आता मिक्सरचं भांडं घ्यायचंय, त्यात वाटाणे घ्यायचेत, त्यानंतर ना पालक, हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण, आणि आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय। हे बघा असं थोडंसं मोठंच फिरवून घ्यायचंय मिक्सरला। हे बघा आपला वाटाणा आणि पालक मिक्सरला फिरवून झालेले आहे। आता आपण बटाटे बारीक करून घेऊ। बटाटा बारीक करून झालेला आहे, त्यानंतर त्यात टाकायचंय वाटाणा पनीरचं आपण जे मिक्सरला फिरवलं होतं ते पनीर, आमचूर पावडर, हळद, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर, ब्रेडचा चुरा आणि लिंबाचा रस। आणि आता हे चांगलं एकत्र करून घ्यायचंय।
बघा, हऱ्याभऱ्या कबाबसाठी आपलं आता पीठ तयार झालेलं आहे. आता आपण कबाब बनवून घेऊ. त्यासाठी मी आधी तेल तापत ठेवते. हे बघा, अशा टिक्क्या बनवून घ्यायच्यात आपल्याला कबाब आपले. हे बघा, अशा टिक्क्या बनवून घ्यायच्या आणि नंतर अशा ब्रेडच्या चुऱ्यात थोड्याशा घोळवून घ्यायच्या. हे अशा तुम्ही डीप फ्रीजरला ठेवू शकता ऐनवेळी तळण्यासाठी. एक 8 दिवस तरी ह्या टिकतात. आता आपलं तेल पण तापलेलं आहे. आपण तळून घेऊयात ह्या. मंद आचेवरती आपल्याला थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. दोन्ही बाजूने आपल्याला चांगलं तळून घ्यायचे कबाब. हे बघा, आपले आता तळून झालेले आहेत. काढून घेते मी. आता उरलेले पण तळून घेऊयात आपण. हे फ्रीजमध्ये ठेवून काढले ना की अजून चांगले होतात, क्रिस्पी. आता आपण लगेच तळतो हे. बघा, आपला हऱ्याभरा कबाब आता तळून झालेला आहे, खाण्यासाठी तयार.